सकाळी उठलं की आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये एकच प्रश्न असतो की आज सकाळी टिफिनला काय बनवायचं, किंवा रात्र झाली की एकच प्रश्न असतो की आज आपल्याला भाजी काय बनवायची. तर आज मी तुम्हाला ना अगदी सोप्या पद्धतीनं भिजवलेल्या वाटाण्याची, हिरव्या वाटाण्याची उसळ दाखवणार आहे. अगदी कमी वेळामध्ये, खूप कमी साहित्यामध्ये झटकीपट बनणारी, कुठलंही वाटण न करता ही तयार होणारी भिजवलेल्या वाटाण्याची चवदार टेस्टी उसळ आज मी बनवलेली आहे. तर बघू शकता इतकी छान लागते, बनवायला सोपी आहे. चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इकडे बघू शकता हे भिजवलेले वाटाणे बघू शकता, हे असे रातभर भिजून ठेवायचे. मग सकाळी याला छानपैकी नरम सॉफ्ट अशी शिजून घ्यायचे. शिजून घेतल्याने काय होतं, भाजी बनवायला कमी वेळ लागतो. हे बघा मस्त असे चांगले छानपैकी शिजून घेतलेले आहेत. आणि हे जे शिजवलेलं पाणी आहे ना, हे सुद्धा आपल्याला भाजीमध्ये थोडंसं रश्श्यापुरतं वापरायचं आहे. कारण ह्या पाणीमध्ये एक छान टेस्ट असते, भिजवलेला अर्क असतो. तिकडे बघू शकता मस्त हे वाटाणे आपले शिजून झालेले आहेत तयार. कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं. सुरुवातीला कांदा टमाटा इकडे आपण परतून घेऊया. हवं तर तुम्ही लसूण अद्रकचा कूट टाकू शकता, जिरे टाकू शकता, किंवा असे सिंपल पद्धतीने सुद्धा ही भाजी बनवू शकता. तर इकडे मी कांदा टमाटर टाकून घेतलेला आहे आणि ह्याला आता चांगलं परतून घेऊया. ही भाजी म्हणजे ना अगदी सोप्या पद्धतीने तयार होते, झटकेपट बनणाऱ्या भाज्यात. कारण की कसं आपल्याला रोजची धावपळ असते, झटकेपट आपल्याला भाज्या बनवणाऱ्या उपयोगी पडतात. आता ही कांदा टमाटर थोडंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये बेसिक मसाला टाकायचे चवीनुसार. लाल तिखट 2 चमचे इकडे मी टाकलेला आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला पावडर. हे आपले बेसिक रोजचे मसाले टाकून घ्यायचे. हळद, धना पावडर, गरम मसाला आणि लाल तिखट इकडे मी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपण ह्या स्टेजवर टाकून घ्यायचं. कारण मीठ कसं ना हे सगळ्या मसाल्यासोबत एकजीव होऊन जातं, कांदा टमाट्याला पण पॅक होतं आणि हा जो मसाला तयार होतो मग तो आपल्या वाटाण्याला किंवा कुठल्याही भाजीला मग छानपैकी पॅक होतो. म्हणजे मिठाची चव कमी जास्त होत नाही. मग हे बघा किती सुंदर अशी ग्रेव्ही ही लगेच तयार होत आहे. कुठलंही आपण वाटण केलं नाही, नाही जास्त कुठला पसारा केलेला आहे, झटकेपट आपण ही भाजी बनवत आहोत. हे बघा किती मस्त थिकनेस झालेला आहे, अजिबात असं पातळ पातळ वाटत नाही. तर मस्त झाला आहे मसाला आपला परतून. याच्यामध्ये लगेचच आपण हे शिजवलेले वाटाणे टाकायचे आणि सगळ्या मसाल्यामध्ये ह्याला चांगलं कोटिंग करायची, म्हणजेच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. जर तुम्हाला याच्यामध्ये रस्सा आवडत असेल तर मग पाण्याचं थोडंसं अजून क्वांटिटी वाढू शकता. पण मला ही सुकटीच बनवायची, अगदी थोडासा नावापुरता आपला रस्सा पाहिजे, म्हणजे राईससोबत खाता येईल. याच्यामध्ये तुम्ही 1 बटाटा टाकून सुद्धा ही भाजी बनवू शकता. वाटाणा बटाटा आपण त्याला बोलतो. तर हे बघा सगळं मिक्स केलेलं आहे. आता याच्यावर झाकण ठेवायचं, कारण वाटाणे शिजलेले आहेत. फक्त उकळी द्यायची आणि रश्श्याचा एक अर्क उतरून द्यायचा. हे बघा स्लो गॅसवर याला चांगलं शिजून घ्यायचं. म्हणजे थोडाफार जर कच्चापणा राहिला असेल वाटाण्यामध्ये तो सुद्धा मग निघून जातो आणि अगदी नरम सॉफ्ट असे बोटामध्ये दाबले जातील असे नरम सॉफ्ट हे वाटाणे होतात. तर दुसरी वाफ देते आणि ही भाजी आपली परफेक्ट होती तयार खाण्यासाठी. हे बघा पूर्णपणे रस्सा मी आटून घेतलेला आहे, कारण मला ही रश्श्याची नाही बनवायची. तर तुम्ही बघू शकता आपली ही झटकीपट 5 मिनिटाच्या आत होणारी भाजी मी तयार केलेली आहे, हिरव्या वाटाण्याची उसळ. ह्या भाजीला वाटण करून सुद्धा तुम्ही करू शकता, पण कुटाणा करायचा कधी कधी येतो कंटाळा, मग अशा वेळेस आपल्याला ही भाजी उपयोगी पडते. तर पाहू शकता मस्त झालेली आहे अशी रस्सेदार चमचमीत अशी ही चवदार वाटाण्याची उसळ. गरमागरमच आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया. आता झाकण ठेवते आणि इकडे मी गॅस बंद केला आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि उरलेल्या वाफासुद्धा ह्या झाकणमध्ये निघून गेलेल्या आहेत. तर ही बघा किती छान अशी मसाल्याचा प्रत्येक कोटिंग वाटाण्याला भेटलेला आहे आणि चवदार टेस्टी अशी ही खमंग उसळ तयार झालेली आहे. अगदी थोडासा रस्सा ठेवला आहे, म्हणजे एकदम पण ड्राय नाही केले. तर चला आपण याला आता प्लेटमध्ये सर्व करूया. तर गरमागरम थंड वातावरणामध्ये तुम्ही अशी ही वाटाण्याची उसळ बनवू शकता. रात्री वाटाणे भिजत ठेवले आणि सकाळी थोडे शिजून घेतले की झटकीपट ही भाजी तयार होते. याच्यामध्ये 1 बटाटा टाकू शकता,
कुठलाही कुटाणा आपण केला नाही किंवा वाटण नाही केलं आहे, सिंपल पद्धतीने भाजी केली. सकाळच्या घाईमध्ये ना सिंपल पद्धतीने तुम्ही भाजी करू शकता. अगदी चहा पिता पितासुद्धा ही भाजी तयार होते. गरमागरम भाकरीसोबत, राईससोबत किंवा पोळ्यासोबत अप्रतिम चव लागते. सोबत कांदा, लिंबू, अचार जे पण तुम्हाला आवडेल ते घेऊ शकता आणि याचा आस्वाद घ्या. टिफिनसाठी खूप उत्तम भाजी. घाई गडबडीमध्ये अशा भाज्या आपल्याला फायदेशीर ठरतात आणि त्याच मी तुम्हाला दाखवत राहते. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. अशा छान छान आणि सिंपल पद्धतीच्या भाज्या मी तुम्हाला दाखवत राहीन. नाश्ता वगैरे तुम्हाला सगळं दाखवत राहीन. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशा छानशा रेसिपीसोबत. स्वस्त रहा.